महायुतीमधील वाद सध्या शिगेला पोहोचल्याची चर्चा आहे। वातावरण एवढं पेटलंय की एकमेकांच्या कार्यक्रमाला सोबत उपस्थित राहणंही टाळलं जातंय। एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात ही धुसफूस सुरू असल्याचं बोललं जातंय। आता महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमधील शीतयुद्धाचा भडका का उडतोय, दोन मित्र पक्षांच्या वादामध्ये भाजपची भूमिका काय, याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकडे अजित पवार गटाची पाठ। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वपक्षीय माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यास एकनाथ शिंदे गैरहजर। या दोन घटना महायुतीमध्ये काय चाललंय ते सांगण्यासाठी पुरेशा आहेत। आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीमधील कार्यक्रमांचा आढावा आणि त्याची कारणं जाणून घेऊयात। शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंच्या खात्याकडून महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। आज या महोत्सवाचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता। या महोत्सवाच्या उद्घाटनाला एकनाथ शिंदे हजर होते। शेवटच्या दिवशी म्हणजेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले, पण निमंत्रण पत्रिकेवर नाव असूनही अजित पवार गटाचे नेते आणि स्वतः अजित पवार इकडे फिरकले देखील नाहीत। मकरंद पाटील दिसले ते डायरेक्ट देवेंद्र फडणवीस आले तेव्हा। मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराज असलेल्या मकरंद पाटील यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सुद्धा आता सूत्रांकडून मिळते। आता दुसरी घटना पहा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं। त्यापैकी देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांनी सोहळ्याला हजेरी लावली। एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थित होते। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ पार पडला। या कार्यक्रमासाठी शिंदे दरे गावात होते, त्यामुळे ते मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं। शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक मात्र या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण त्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। मी एकनाथ शिंदे यांना भेटल्यावर सांगणार आहे की आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण प्रतिनिधी पाठवू नये। मी प्रतापवर नाराज नाही, प्रताप तर माझ्या राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो, पण ज्यांचा सत्कार करायचा ते उपस्थित राहिले नाहीत। इतरही लोक म्हणाले असते की आम्ही येत नाही, आम्ही आमच्या प्रतिनिधीला पाठवतो, अशा शब्दात अजित पवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। आधीच निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे। शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी निधी वाटपावरून थेट अजित पवारांना लक्ष्य केल्यानंतर हा वाद आणखीनच वाढल्याचं दिसून येतंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून पैसे वळते केल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केला होता। याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील म्हणत अजित पवारांनी शिरसाटांच्या आरोपावर एकाच वाक्यात उत्तर देऊन विषय संपवून टाकला। फाईल चढवणं, निधी वाटप, पालकमंत्र्यांची नेमणूक यावरून सुरू झालेल्या कुरघोड्यांमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली होती। हे नाराजी नाट्य आणि वाद एवढा वाढलाय की एकमेकांच्या कार्यक्रमांनाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते उपस्थित राहत नाहीत। आता सरकारमधील दोन उपमुख्यमंत्र्यांच्या वादावर सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या व्हिडिओत इथेच थांबूयात। एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटातील वादाचं खरं कारण काय, या दोघांमध्ये कुणी तिसरा वाद लावतोय का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।